नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं आहे। आदिवासी विकास विभाग कार्यालय परिसरामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलंय। वसतिगृहामध्ये स्थानिकांना 70% आरक्षण दिल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे। तसंच वसतिगृह प्रवेशामध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना 70% आरक्षण देण्याचा निर्णय दिल्याचा आरोपही विद्यार्थ्यांकडून करण्यात आलाय। त्यामुळे आदिवासी विकास विभागाने हे निर्णय मागे घ्यावेत अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाने एक काळा जी.आर. काढलेला आहे। या जी.आर. म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा कर्दन काळ आहे। कारण या जी.आर. वसतिगृह ॲडमिशनकरिता 26 वर्षाची अट टाकण्यात आलेली आहे। आदिवासी विकास विभाग आणि समाज कल्याण या दोन्ही विभागाच्या माध्यमातून वसतिगृह चालतात। मात्र समाज कल्याणच्या माध्यमातून जे वसतिगृह चालतात त्या वसतिगृहांना अशा कुठल्या पद्धतीच्या अटी नाहीत। मात्र आदिवासी विकास विभागामार्फत जे वसतिगृह चालतात त्या वसतिगृहांना अशा पद्धतीच्या जाचक अटी लावून आदिवासी विद्यार्थ्यांना कुठेतरी शैक्षणिक प्रवाहाच्या दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे।